नमस्कार मित्रांनो, हे बघा आपलं सोयाबीन. यामध्ये आपल्या आता 2-4 दिवसात काढणीला येणारच आहे. रुची 1001 एकदम असं उत्कृष्ट असं वाण आणि शेंगासुद्धा चांगल्या भरलेल्या आहे आणि एकदम जबरदस्त असं वाण आहे. यावर्षी खूप पाणी पडूनसुद्धा याला शेंगा चांगल्या लागलेल्या आहे आणि यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, संपूर्ण शेंगा दिसत आहे. पूर्ण पाला सोडलेला आहे. हा एक अर्थ राहिलेला आहे फक्त. आता काही दिवसात काढणीला येणार आहे आणि एकदम असं उत्कृष्ट वाण आहे. कितीही पाणी आला तरी तग धरून उभे राहणारे वाण आहे. एकदम जबरदस्त असं वाण आलेलं आहे. बघा शेतकरी मित्रांनो, यामध्ये कमी खर्चात जास्त उत्पन्न येते आणि एकदम खतरनाक असं येते. आपण 1-2 शेंगा तोडून बघू. हे बघा शेतकरी मित्रांनो, यामध्ये अशा प्रकारे दाणे भरलेले आहे आणि एकदम चमकदार आणि वजनदार असे दाणे आहे. 2च शेंगा तोडल्या होत्या, 4 दाणे निघालेले आहे. ते पण एकदम उत्कृष्ट असे निघाले आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही या व्हेरायटीचा विचार करू शकता. त्यानंतर याला भरघोस अशा शेंगा लागलेल्या आहेत आणि कुठेही शेंग फुटलेली नाही, कोंब आलेले नाही, कोंब कुठेच आलेले नाही. यामध्ये एक फायदा आहे आणि याला 2 दाण्याचे प्रमाण जास्त आहे. तरीसुद्धा 2 दाणे हे आपल्या दुसऱ्या व्हेरायटीच्या 3 दाण्याची बराबरी नक्कीच करते, कारण की याचे दाणे खूप ठोकळ आहे आणि एकदम उत्कृष्ट असं वाण आहे. आता कापणीला आलंच आहे. आपण याची हार्वेस्टिंग करणारच आहे लवकर आणि रिझल्टसुद्धा तुम्हाला सांगणारच आहे. कितीचा उतारा आलेला आहे ते. एकदम असं उत्कृष्ट वाण. आणि यामध्ये आपण युरिया खत दिलेलं होतं फुलाच्या टाईमले, कारण की मागच्या वर्षी आपण इथे मूग घेतलेला होता. त्यामुळे हे चिबड पाण्यावर पाणी झाल्यामुळे इथे आपल्याला सोयाबीन वाढलेलं दिसत नाही. तरीसुद्धा याला शेंगा चांगले लागलेले आहे. बघा शेतकरी मित्रांनो, आणि 3च फवारण्या झालेल्या आहे. अति फवारण्यासुद्धा केलेल्या नाही. सतत पाऊस असल्यामुळे आपण आखरीची दाणे फुगवण्याची फवारणी असते जे, ते सुद्धा केलेले नाही, कारण की टाईमच नाही मिळाला आपल्याला. पाणी चालू असल्यामुळे यावर्षी भरपूर नुकसान झालेले आहे. पण आपल्याला समाधानकारक वाटत आहे. शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून आपण इथे चणा घेणार आहे. याचं विक्रमी उत्पन्न नक्कीच घेणार आहोत दरवर्षीप्रमाणे. यावर्षीसुद्धा आपण विक्रमी उत्पन्न घेणार आहोत. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.